नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने रमजान ईद स्पेशल एकदम क्रीमी असा दाटसर शिरखुर्मा आणि त्याचबरोबर एकदम जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असे गुलगुले एकदम छान प्रकारे जाळीदार बनण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या आणि त्याचं बॅटर कसं तयार करायचं हे सर्व या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण या ठिकाणी शिरखुर्मा बनवून घेणार आहोत. त्यासाठी हे सर्व साहित्य मी या ठिकाणी घेतलेलं आहे. या ठिकाणी मी थोडेसे काजू, पिस्ता, मनुके आणि त्याचबरोबर बारीक अशी शेवई घेतलेली आहे. ही शेवई सध्या तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळून जाते. थोडेसे बदाम, खारीक आणि चारोळी. तुम्ही या ठिकाणी खारीकच्या ऐवजी तुम्हाला जर पेंडखजूर वापरायचे असेल तर तुम्ही तेही वापरू शकता. हे सर्व साहित्य आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तुम्हाला जर जास्त शिरखुर्मा बनवायचा असेल तर तुम्ही याचेच प्रमाण दुप्पट करू शकता. आता आपण या ठिकाणी घेतलेले सर्व ड्रायफ्रूट्स जे आहेत ते आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत, कारण या ठिकाणी आपण भिजवून ड्रायफ्रूट्स नंतरच शिरखुर्मा बनवणार आहोत. तशाच प्रकारे जर शिरखुर्मा बनवला ड्रायफ्रूट्स न भिजवता तर ते व्यवस्थित असा तयार होत नाही. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला सर्व ड्रायफ्रूट्स जे आहेत ते भिजवून घ्यायचे आहेत. मी या ठिकाणी एक बाउल घेतलेला आणि त्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स जे आहेत ते या ठिकाणी टाकून घेत आहे. आपण या ठिकाणी सर्व ड्रायफ्रूट्स टाकून घेतल्याच्यानंतर शक्यतो हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते रात्रभर भिजवले जातात, पण आपल्याकडे जर वेळ नसेल तर आपण या ठिकाणी अर्जंटमध्ये ड्रायफ्रूट्स भिजवण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू शकतो. गरम पाण्यामध्ये ड्रायफ्रूट्स जास्तीत जास्त 2 तासामध्ये एकदम परफेक्ट असे भिजले जातात आणि त्यावरचे साल जे आहेत ते पटकन असे निघले जातात. मी या ठिकाणी गरम पाण्याचाच वापर केलेला आहे. एकदम कडकडीत असं गरम पाणी मी या ठिकाणी ड्रायफ्रूट्समध्ये टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जर तुमच्याकडे जर वेळ असेल आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी रात्रभर ही ड्रायफ्रूट्स साध्या आपल्या नॉर्मल पाण्यामध्ये भिजवून घेऊ शकता. मी या ठिकाणी गरम पाण्याचा वापर केलेला आहे. गरम पाण्यामध्ये आता हे ड्रायफ्रूट्स आपण व्यवस्थित असे 2 तासासाठी भिजवून घेऊया. सर्व ड्रायफ्रूट्स व्यवस्थित असे भिजल्याच्या नंतर मी या ठिकाणी त्यावरचे पूर्णपणे साल जे आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि असे उभ्या आकारामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला फक्त मनुका जो आहे तो कट करून घ्यायचा नाही, बाकी सर्व साहित्य कट करून घ्यायचं आहे. मी अशा पद्धतीने सर्व साहित्य उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेलं आहे. त्यातील सर्व साहित्य जे आहे ते आपल्याला थोडं थोडं बाजूला करून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी थोडेसे काजू, बदाम, पिस्ता आणि चारोळी बाजूला करून घेतलेली आहे. या ठिकाणी आपल्याला हे काजू, बदाम, पिस्ता आणि चारोळीची एकदम बारीक अशी पेस्ट जी आहे ते आपल्याला तयार करून घ्यायची आहे. त्यामुळे त्यातील थोडंसं साहित्य मी या ठिकाणी बाजूला करून घेतलेलं आहे. अगदी थोडंसं दूध टाकून हे सर्व साहित्य मी छान असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. शिरखुर्मा छान असा दाटसर क्रीमी होण्यासाठी मी या ठिकाणी 3 चमचे मिल्क पावडर घेतलेले आणि त्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेतलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही खवा पण वापरू शकता. आता याची छान अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. सर्व गुठळ्या मोडून छान एकदम पेस्ट मी या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे. आता आपण शिरखुर्मा बनवून घेऊया. त्यासाठी या ठिकाणी मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी 2 ते 3 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे. नाश्त्याच्या चमच्याने 3 चमचे तूप मी या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे. तूप आपल्याला या ठिकाणी चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे. तूप छान गरम झालं की त्यामध्ये कट करून घेतलेले सर्व ड्रायफ्रूट्स जे आहेत ते आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला मीडियम गॅसवरच हे सर्व ड्रायफ्रूट्स छान असे परतून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स परतत असताना आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम जी आहे ते कुठेही मोठी करायची नाही किंवा ड्रायफ्रूट्स या ठिकाणी थोडेही आपल्याला करपू द्यायचे नाहीत. हलकेसे डाग पडेपर्यंत आपल्याला या ठिकाणी क्रंची होईपर्यंतच ड्रायफ्रूट्स छान असे परतून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स व्यवस्थित परतल्यामुळे त्याची चव जी आहे ते शिरखुर्मा खाताना खूप मस्त अशी लागते. या ठिकाणी मी सर्व ड्रायफ्रूट्स व्यवस्थित परतून घेतलेले आहेत. एका आता प्लेटमध्ये काढून घेऊया. या ठिकाणी आपण त्याच कढईमध्ये आता आणखीन 2 चमचे तूप टाकून घेऊया, कारण आपण जी शेवई घेतलेली आहे ती शेवई आपल्याला त्यामध्ये भाजून घ्यायची आहे. त्यामुळे या ठिकाणी मी त्याच कढईमध्ये आणखीन 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. तूप आपल्याला आणखीन थोडंसं असं गरम करून घ्यायचं आहे. आता आपण त्यामध्ये शेवई टाकून घेऊया. मी या ठिकाणी 1 वाटी बारीक शेवई घेतलेली आहे. या ठिकाणी शेवई जी आहे ते अगोदरच भाजलेली असते, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला हलकीशी शेवई फक्त तुपामध्ये परतून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम जी आहे ते मीडियमच ठेवायची आहे. मीडियम गॅसवर ही शेवई छान अशी भाजून घेतलेली आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. शेवई जास्तही करपू द्यायची नाही. आता या ठिकाणी आपण शिरखुर्मा बनवण्यासाठी दूध जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे. मी या ठिकाणी 1 लिटर फुल क्रीम दूध अगोदरच छान असं गरम करून घेतलेलं आहे. दूध कढईमध्ये टाकून झाल्याच्यानंतर एक अशी उकळी काढून घ्यायची आहे. त्याला एक छान अशी खळखळ उकळी आल्यानंतरच आपल्याला सर्व साहित्य त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी दूध अगोदरच गरम करून घेतलं होतं, तरी पण या ठिकाणी दुधाला छान अशी खळखळ उकळी काढून घेतलेली आहे. सर्वात अगोदर आपल्याला आता या ठिकाणी आपण जी काजू बदामची पेस्ट तयार करून घेतली होती ती त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. काजू बदामची पेस्ट टाकल्याच्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी मीडियम गॅसवर साधारणतः 1 2 ते 3 मिनिट ही पेस्ट जी आहे ती दुधामध्ये व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. 1 उकळी येईपर्यंतच आपल्याला ही पेस्ट जी आहे ते एकदम छान अशी दुधामध्ये शिजवून घ्यायची आहे.
हे पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय दुधाला एकदम परफेक्ट अशी उकळी आलेली आहे। आता आपण त्यामध्ये जे मिल्क पावडर दुधामध्ये भिजवून घेतलं होतं तेही त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी अशाच पद्धतीने न भिजवता ही मिल्क पावडर वापरू शकता, पण त्याच्या गुठळ्या होऊ शकतात। त्यामुळे मिल्क पावडर जे आहे ते अगोदरच दुधामध्ये भिजवून घेतली जाते। मी या ठिकाणी त्यामुळेच अगोदरच मिल्क पावडर दुधामध्ये भिजवून त्याची पेस्ट तयार करून घेतली होती। मिल्क पावडर टाकल्यामुळे शिरखुर्मा जो आहे तो एकदम छान असा दाटसर आणि क्रीमी तयार होतो आणि खूप छान चवीला लागतो। त्यामुळे मिल्क पावडर अवश्य टाका, कारण बऱ्याच जणांना खवा जो आहे तो मिळत नाही। त्यामुळे या ठिकाणी मिल्क पावडर टाकून शिरखुर्मा बनवून दाखवलेला आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर मी या ठिकाणी बरोबर 2 वाट्या साखर त्यामध्ये टाकून घेतलेले आहे। गोडाचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी साखरेचं प्रमाण वाढवू शकता। मी या ठिकाणी 1 लिटर दुधासाठी बरोबर 2 वाटी साखर वापरलेली आहे। त्यानंतर आता आपण त्यामध्ये फ्राय करून घेतलेले सर्व ड्रायफ्रूट्स आणि शेवई टाकून घेतलेली आहे। हे सर्व साहित्य टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपल्याला दुधामध्ये सुरुवातीलाच ड्रायफ्रूट्स किंवा शेवई जे आहे ते टाकून घ्यायची नाही, नाहीतर ते जास्त पद्धतीने शिजली जाते। आपल्याला ते जास्तही शिजवून घ्यायची नाही। त्यामुळे या ठिकाणी सर्वात शेवटी आपण ड्रायफ्रूट्स आणि शेवई जे आहे ते सोबतच टाकून घेतलेली आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून छान असं शिजवून घ्यायचं आहे। सर्वात शेवटी शिरखुर्म्याला या ठिकाणी एक उकळी आल्यानंतर मी या ठिकाणी 1 चमचा वेलची पावडर टाकून घेतलेली आहे। वेलची पावडर जी आहे ती सर्वात शेवटी टाकायची आहे आणि 1 चमचा वेलची पावडर मी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे। वेलची पावडर जी आहे ते अवश्य घाला, त्यामुळे या ठिकाणी शिरखुर्मा जो आहे तो चवीला खूप मस्त असा लागतो। या ठिकाणी आता आपल्याला हा शिरखुर्मा जो आहे तो मीडियम गॅसवर छान असा 6 ते 7 मिनिट शिजवून घ्यायचा आहे, कारण 6 ते 7 मिनिटानंतर शिरखुर्मा जो आहे तो एकदम परफेक्ट असा शिजला जातो आणि सर्व ड्रायफ्रूट्स आणि त्यातील शेवया ज्या आहेत एकदम परफेक्ट असे शिजल्या जातात। तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय किती सुंदर आणि सुरेख एकदम दाटसर क्रीमी असा शिरखुर्मा जो आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे। अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि खूप झटपट अशी ही रेसिपी तयार होते। या ठिकाणी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी न करता अतिशय झटपट शिरखुर्मा बनवून खाऊ शकता। 5 ते 7 मिनिट झालेले आहेत। आपला शिरखुर्मा जो आहे तो एकदम परफेक्ट असा शिजलेला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता छान अशी खळखळून उकळी आलेली आहे। आता आपण या ठिकाणी त्याच्यावरची साई जी आहे ते पूर्णपणे मोडून घेऊया आणि या ठिकाणी आपण गॅस जे आहे ते आता बंद करून घेऊया। एकदम परफेक्ट असा आपला शिरखुर्मा जो आहे तो तयार झालेला आहे। जर अशा पद्धतीने शिरखुर्मा बनवला तर तो चवीला खूपच मस्त असा लागतो। कुठल्याही प्रकारचा आपण या ठिकाणी खवा वगैरे न वापरता अतिशय झटपट एकदम क्रीमी आणि दाटसर असा शिरखुर्मा जो आहे तो तयार केलेला आहे आणि त्याचबरोबर अतिशय झटपट कुठलीही पूर्वतयारी न करता अतिशय सुंदर आणि सुरेख असा शिरखुर्मा या ठिकाणी तयार झालेला आहे। त्यामुळे अशा पद्धतीने दाटसर असा शिरखुर्मा तुम्ही ह्या रमजान ईदला एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। खूप छान असा चवीला हा शिरखुर्मा लागतो आणि खूप झटपट अशी रेसिपी तयार होते। आता आपला शिरखुर्मा जो आहे तो तयार झालेला आहे। त्याचबरोबर आपण आता या ठिकाणी एकदम जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असे गुलगुले कसे बनवायचे ते पाहणार आहोत। गुलगुले बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण या ठिकाणी गुळाचं पाणी जे आहे ते तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी या ठिकाणी बारीक चिरलेला गुळ जो आहे तो घेतलेला आहे। या ठिकाणी मी 1 ग्लास बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे। या ठिकाणी तुम्हाला जर जास्त बनवायचे असतील गुलगुले तर तुम्ही गुळाचं प्रमाण जास्त वाढवू शकता। 1 ग्लास ज्या ग्लासने मी 1 ग्लास गुळ घेतला होता त्याच ग्लासने बरोबर अर्धा ग्लास पाणी मी या ठिकाणी घेतलेलं आहे। नॉर्मल पाणी आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि गुळ जे आहे तो आपल्याला छान असा पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे। आपण थोड्या वेळासाठी हा गुळ बाजूला ठेवून घेऊया, म्हणजे गुळ जो आहे तो एकदम परफेक्ट असा पाण्यामध्ये वितळला जातो। त्याचबरोबर या ठिकाणी मी 4 ते 5 हिरवी वेलची आणि 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे। या ठिकाणी आता आपल्याला ही बडीशोप आणि वेलची जी आहे ती एकदम जाडसर अशी वाटून घ्यायची आहे। त्यामुळे गुलगुले जे आहे ते चवीला खूप मस्त असे लागतात। आपण ज्या ग्लासने या ठिकाणी गुळ घेतला होता त्याच ग्लासने बरोबर आपल्याला या ठिकाणी 2 ग्लास गव्हाचे पीठ घ्यायचे आहे। 2 ग्लास गव्हाच्या पिठासाठी 1 ग्लास गुळ जो आहे तो एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे। तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी गुळाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं वाढवू शकता। आता या ठिकाणी आपण जे गुळाचं पाणी तयार करून घेतलं होतं ते आपल्याला चाळून त्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे। गुळाच्या पाण्यामध्ये पीठ जे आहे ते आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला यानंतर त्यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून पीठ एकदम छान असं तयार करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपण नॉर्मल पाणी वापरलेलं आहे। आपल्याला या ठिकाणी कोमट किंवा गरम पाणी वापरायचं नाही। नॉर्मल पाणी टाकूनच आपल्याला या ठिकाणी पीठ जे आहे ते छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। पाणी जे आहे ते आपल्याला थोडं थोडं करून त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। एकदम छान असं बॅटर मी या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण या ठिकाणी वेलची आणि बडीशोप जी वाटून घेतली होती त्याची पेस्ट तयार करून टाकलेली आहे आणि त्याचबरोबर अगदी थोडंसं चुटकीभर मीठ टाकून घेतलेलं आहे। कुठलाही गोडाचा पदार्थ बनवताना त्यामध्ये मीठ अवश्य टाका, त्यामुळे तो पदार्थ जो आहे तो चवीला खूप मस्त असा लागतो। हे सर्व साहित्य टाकून झाल्याच्या नंतर व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी आपलं बॅटर जे आहे ते एकदम छान असं तयार झालेलं आहे। हे बॅटर आता आपण या ठिकाणी अर्धा तासासाठी बाजूला ठेवून देऊया। अर्धा तास हे पीठ जे आहे ते आपण छान असं भिजवून घेणार आहोत।
अर्धा तास पीठ भिजल्याच्या नंतर त्यामध्ये आता या ठिकाणी मी पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे। खाण्याचा सोडा टाकल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। एक आपल्याला 2 ते 3 मिनिट हे पीठ जे आहे ते छान असं फेटून घ्यायचं आहे। सोडा जो आहे तो पूर्णपणे पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स होऊ द्यायचा आहे। ज्यावेळी आपल्याला गुलगुले बनवायचे आहेत त्यावेळीच आपल्याला त्यामध्ये सोडा मिक्स करून घ्यायचा आहे। अगोदरच त्यामध्ये सोडा जो आहे तो टाकून घ्यायचा नाही। तेल जे आहे ते इथे मी मीडियम गॅसवर छान असं गरम करून घेतलेलं आहे। मीडियम गॅसवर तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये गुलगुले जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत। कढईमध्ये बसलेली पतच आपल्याला त्यामध्ये गुलगुले जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत। अगदी भजे सोडतो त्याच पद्धतीने या ठिकाणी छोटे छोटे गुलगुले त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। एकदम गोल गरगरीत असे आपले गुलगुले जे आहेत ते तयार होतात। आपण सोडा टाकल्यामुळे ते गुलगुले जे आहेत ते छान असे फुलले जातात। त्यामुळे आपल्याला या ठिकाणी अगदी छोटे छोटेच गुलगुले कढईमध्ये टाकून घ्यायचे आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय मी कढईमध्ये बसलेली पतच सर्व गुलगुले जे आहेत ते कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत। आता हे सर्व गुलगुले जे आहेत ते आपल्याला मीडियम गॅसवरच छान असे तळून घ्यायचे आहेत। या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम जे आहे ते कुठेही मोठी करायची नाही। आपण जर गॅसची फ्लेम थोडी फास्ट केली तर गुलगुले जे आहेत ते करपू शकतात आणि वरूनच भाजले जातात, मधून भाजले जात नाहीत। त्यामुळे आपल्याला या ठिकाणी गुलगुले मीडियम गॅसवरच छान असे अलटून पलटून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। आता आपण मध्यम ते मोठ्या आचेवर हे गुलगुले जे आहेत ते एकदम छान असे तळून घेऊया। मध्यम ते मोठ्या आचेवर गुलगुले तळल्यामुळे ते गुलगुले जे आहेत ते एकदम छान असे जाळीदार तयार होतात। त्यामुळे आपल्याला गुलगुले व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत। मी या ठिकाणी अलटून पलटून दोन्ही साईडने हे गुलगुले जे आहेत ते एकदम परफेक्ट असे तळून घेत आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय हे गुलगुले जे आहेत ते चवीला खूप मस्त असे लागतात। बाहेरून क्रंची आणि आतून मऊ लुसलुशीत असे जाळीदार हे गुलगुले तयार होतात। साधारणतः 4 ते 5 मिनिट हे गुलगुले जे आहेत ते मीडियम ते मोठ्या गॅसवर मी छान असे तळून घेतलेले आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय गुलगुले जे आहेत ते बऱ्यापैकी छान असे आपले तळून झालेले आहेत। आता आपण या ठिकाणी गॅसची फ्लेम जे आहे ते एकदम लो करूया आणि या ठिकाणी सर्व गुलगुले जे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत। एकदम परफेक्ट असे गुलगुले तळून झालेले आहेत। जास्त वेळी गुलगुले ठेवले तर ते करपू शकतात। त्यामुळे आता आपण गुलगुले जे आहेत ते काढून घेऊया। हे पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि सुरेख असे आपले टम्म फुगलेले जाळीदार असे गुलगुले तयार झालेले आहेत। अतिशय साध्या सोप्या पद्धतीने गुलगुल्याची रेसिपी जी आहे ते दाखवलेली आहे। या ठिकाणी आपण गुलगुले बनवताना पीठ जे आहे ते अजिबातच भिजत ठेवलेलं नाही। फक्त अर्धा तास आपण या ठिकाणी पीठ जे आहे ते भिजवून घेतलेलं आहे आणि त्यापासून एकदम जाळीदार छान असे गुलगुले टम्म फुगलेले आपण तयार केलेले आहेत। अतिशय साधे आणि सोपी रेसिपी आहे। त्यामुळे ह्या रमजान ईदला अशा पद्धतीने गुलगुल्याची रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। किंवा तुम्हाला जर गोड खावंसं वाटलं असेल तर अशा पद्धतीने अतिशय झटपट तयार होणारे गुलगुले तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। अशा पद्धतीने कमीत कमी वेळात तयार होणारा शिरखुर्मा आणि त्याचबरोबर मऊ लुसलुशीत असे जाळीदार गुलगुल्याची रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। तुम्हालाही खूप आवडेल। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये।